बीडमधील मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज जवळपास 17 दिवस पूर्ण होत आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाची सर्वाधिक चर्चा झाली. आज देखील बीडमधील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्याच्यातील जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सर्व स्तरातून सर्व पक्षीय नेते मंडळातून आज जे राजकीय मंडळी आहेत ते व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. सामाजिक क्षेत्रातील मंडळी देखील व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. बीडमधील मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण आणि क्रूरतेने असा खून करण्यात आलाय. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जे लोक सांगतायत, नागरिक सांगतायत की अशी हत्या अद्यापपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये घडली नाही. अशी क्रूरतेची हत्या जी आहे ते माणुसकीला काळीमा फासणारी घटना बीडमधील मसाजोगमध्ये घडलेली आहे. घटनेला 17 दिवस पूर्ण होत आहेत. यामधील 7 लोकांवरती एफ.आय.आर दाखल करण्यात आला. त्यापैकी 4 आरोपींना अद्यापपर्यंत पोलिसांनी अटक करण्यात आलेली आहे. कामामध्ये दिरंगाई केल्यामुळे जे काही तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी बदली करून बीडचे नवीन एसपी जे आहेत ते नवनीत कावंत यांना या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना पदभार देण्यात आलेला आहे. मात्र नवनीत कावंत यांना रुजू होऊन जवळपास 4 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र अद्याप तरी बीडमधील मसाजोगचे जे हत्येकरी आहेत किंवा मारेकरी आहेत ज्यांनी हत्या घडून आणली, जे की मुख्य आरोपी म्हटलं तर मग सुदर्शन घुले, ज्या सुदर्शन घुलेच्या कारपेमधून मयत सरपंच संतोष देशमुख यांचं डोनगावच्या टोलनाक्यावरनं 3च्या सुमारास अपहरण झालं. तो सुदर्शन घुले देखील अद्यापर्यंत पोलिसांना का हाती लागत नाही. त्याच्यासोबतच आणखी जे काही अशोक घुले आहे, मग दुसरा सुधीर सांगळे आहे, ते का पोलिसांना हाती लागत नाहीत. आरोपींना पोलीस का शोधत नाहीत असा देखील आता प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळतील. दुसरी बाब म्हटलं तर जे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत सुरेश धस यांनी देखील हिवाळी अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये जे काही आरोपी आहेत फरार किंवा सुदर्शन घुले आहे, सुदर्शन घुले किती क्रूरतेचा आरोपी आहे, त्याची काय पार्श्वभूमी आहे, तो त्या परिसरामध्ये याच्या अगोदर काय करत होता हे देखील सुरेश धसांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि हेच जे आरोपी आहेत ते कर्नाटक भागामध्ये असल्याचे देखील सुरेश धसांनी काही स्पष्ट संकेत दिले होते. त्याचबरोबर जे काही तत्कालीन पोलीस अधीक्षक आहेत अविनाश बारगळ त्यांच्याशी ज्यावेळेस आम्ही संपर्क साधला किंवा संवाद साधला, माध्यमांशी बोलताना देखील अविनाश बारगळ यांनी असं म्हटलं होतं की आरोपींच्या पाठीमागं 3 पथकं रवाना करण्यात आलेले आहेत. आरोपी हे कर्नाटक भागात असल्याची देखील प्राथमिक माहिती जी पोलीस अधीक्षक जे तत्कालीन आहेत अविनाश बारगळ यांनी स्पष्ट केलं. मात्र आज घटनेला 17 दिवस पूर्ण होत आहेत आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना का अटक केलं जात नाही असे देखील आता प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे जे वाल्मिक कराड आहेत खंडणी गुन्ह्यातील आरोपी आहेत, त्यांच्यासोबत जे आरोपी आहे सुदर्शन घुले हा देखील खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहे. दुसरी बाब म्हणजे विष्णू चाटे कटामध्ये आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याचा समावेश आहे. मात्र विष्णू चाटेला अटक केलेली आहे. असं जरी असलं तरी अद्यापपर्यंत तरी 4 आरोपींना अटक केलेली आहे आणि 3 आरोपी फरार आहेत. आपण पाहू शकता की घटनेला 17 दिवस पूर्ण होत आहेत. याच घटनेच्या विरोधात 28 डिसेंबरला बीडमध्ये मोठा मोर्चाचं जे आयोजन आहे ते करण्यात येणार आहे किंवा तसं आयोजन देखील केलेलं आहे 28 डिसेंबरला या संपूर्ण घटनेच्या विरोधात. आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे आणि थेट पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हा मोर्चा धडकणार आहे. आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांना जे या संदर्भात संपूर्ण घटनाक्रमाचं निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप होणार असल्याचं देखील सर्व पक्षीय बैठकीमधून स्पष्ट करण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत पोलीस आरोपींना का सापडत नाहीत, पोलिसांना आरोपी का शोधत नाहीत. आपण पाहू शकता की पोलिसांना जर काही जर शोधायचं म्हटलं तर पोलीस एका 0 मिनिटात शोधू शकतात किंवा त्या घटनेचा छडा लावू शकतात. मग पोलीस या घटनेमध्ये का आरोपींना पाठीशी घालतात असा देखील आता आरोप होताना पाहायला मिळतोय. काल सूर्य दासांनी पत्रकार परिषद घेतली. आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आरोपींना पोलीस का शोधत नाहीत, गृहमंत्री काय करतात राज्याचे असा देखील आरोप या ठिकाणी राजकीय मंडळींकडून होताना पाहायला मिळतोय. जे की सुदर्शन घुले या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे, अपहरणामध्ये मुख्य आरोपी आहे. ज्यावेळेस खंडणी मागितली गेली त्याच्यामध्ये देखील सुदर्शन घुलेचा आरोपी म्हणून नाव आहे. तो सुदर्शन घुले पोलिसांना का सापडत नाही, पोलिसांना सुदर्शन घुले का गुंगोरा देतोय असा देखील प्रश्न निर्माण होतोय. आणि बीडची पोलीस यंत्रणा काय करते असा देखील आता पोलिसांवरती आणि इथल्या प्रशासनावरती आता आरोप प्रत्यारोप करताना इथले राजकीय मंडळी पाहायला मिळतात. मात्र अद्यापपर्यंत घटनेला 17 दिवस पूर्ण होतात. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना
सांत्वनपर भेटीसाठी राज्याचे मंत्री असतील, विरोधी पक्षातील आमदार असतील, खासदार असतील हे भेटायला येतात. मात्र आरोपींचा शोध अद्याप तरी घेतलेला दिसत नाही किंवा जे तपास यंत्रणा आहे तपास यंत्रणेमध्ये देखील हालचाल करताना पाहायला मिळत नाही. आणि आज बीड जिल्ह्यामध्ये चित्र असं आहे की आरोपींना पोलिस का पाठीशी घालतात असा थेट आता आरोप जे आहे ते पोलिसांवरती करताना पाहायला मिळत आहे. आरोपींना का शोधलं जात नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळतोय. एकंदरीत दुसरी बाब म्हटलं तर बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन 17 दिवस पूर्ण होतात आणि आरोपींना का शोधलं जात नाही, आरोपी का सापडत नाहीत पोलिसांना, पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते का, राजकीय दबाव पोलिसांवरती वापरला जातोय का. मग एकंदरीत पाहायला गेलं तर वाल्मिक कराड आणि निकटवर्तीय धनंजय मुंडे मंत्री आहे सध्याच्या सरकारमध्ये. मग धनंजय मुंडेंचं काहीतरी याच्या पाठीमागं राजकीय वलय आहे का, आरोपी सापडण्यामध्ये पोलिसांना कुठेतरी थांबवलं जातंय का, असा देखील आता आरोप जे आहे ते बीडमध्ये करताना पाहायला मिळत आहे. मात्र अद्यापच्या स्थितीला जे या प्रकरणामधील आरोपी आहे 7 आरोपी, त्याच्यापैकी विष्णू चाटे असेल, प्रतीक घुले असेल, जयराम चाटे असेल आणि केदार असेल, या आरोपींना जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी ठरलेले आहेत. मात्र याच्यामधील मुख्य सूत्रधार आणि या कटातील आरोपी, हत्येमधील आरोपी आणि खंडणीमधील आरोपी सुदर्शन घुले याला अद्यापपर्यंत पोलिसांनी का अटक केली नाही, सुदर्शन घुले कुठं आहे, सुदर्शन घुले पोलिसांना सापडत नाही का, सुदर्शन घुलेचं लोकेशन पोलीस का त्यांना सापडत नाहीत किंवा सुदर्शन घुले का पोलीस गजाआड करत नाहीत असा देखील आता इथं प्रश्न निर्माण होतोय. दुसरी बाब, सुदर्शन घुले सोबत सुधीर सांगळे असेल, अशोक घुले असेल, हा देखील आरोपी अद्यापपर्यंत तरी फरार आहेत आणि ह्या आरोपींना पोलीस कधी शोधणार आणि कधी जेरबंद करणार. 28 डिसेंबरला या संपूर्ण घटनेच्या विरोधात बीडमध्ये मोठा मोर्चा देखील निघणार आहे. मात्र अद्यापच्या स्थितीला 4 आरोपी अटक आहेत आणि 3 आरोपी फरार आहेत. त्यांना पोलीस कधी जेरबंद करणार असे प्रश्न जे आहेत बीडमध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आरोपींना पोलीस कधी जेरबंद करणार, जे की नवनीत कावंत सिंघम अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते ते काय करतायत असं देखील आता प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळते. नवनीत कावंत जरी नवीन असले, त्यांनी जरी 4 दिवसापूर्वी चार्ज घेतला असला तरी बीडमधील पोलीस यंत्रणा अजूनही काय करते, तिथले स्थानिकचे पोलीस काय करतात, जे की 3 पथक या आरोपींना शोधण्यासाठी पाठवले, ते पथकांचं काम कुठपर्यंत आलेलं आहे अद्याप तरी याची माहिती समोर येताना पाहायला मिळत नाही. असं जरी असलं तरी बीडमधील पोलीस यंत्रणेच्या बाबतीत शंका कुशंका निर्माण होताना पाहायला मिळते. आणि 28 डिसेंबरचा मोर्चा होण्याच्या अगोदर जे की सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, अशोक घुलेला पोलीस अटक करतात का, आणि खंडणीच्या गुन्ह्यामधील आरोपी जे की वाल्मिक कराड आहेत त्यांना पोलीस अटक करतात का, हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. अद्याप 4 आरोपी अटक आहेत आणि 3 आरोपी फरार आहेत, जे की मग 4था आरोपी खंडणीच्या गुन्ह्यामधील वाल्मिक कराड आहे, त्यांना देखील पोलीस कधी अटक करतात हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.